हॅलो फ्रेंड्स, आजपर्यंत तुमची जर बेसन बर्फी परफेक्ट बनली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत तुम्हाला ही बर्फी ज्यावेळेला तुम्ही बनवायला घ्याल ना एकदम परफेक्टच बर्फी बनून तयार होईल अशा पद्धतीची इथे मी रेसिपी सांगितलेली आहे। रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे। त्यामध्येच एक तार चाचणी कशी बनवायची ते सुद्धा मी इथे सांगितलेले एकदम परफेक्ट पद्धतीने सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि एकदम परफेक्ट पद्धत सांगितली आहे। त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची आपल्याला, छान अशी स्टीलची मोठी कढई असेल ना तीच कढई वापरा, नॉनस्टिकची कढई शक्यतो वापरू नका इथे। त्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं तूप ॲड करायचं आहे। तर इथे मेजरमेंट मी परफेक्ट सांगितलेलं आहे, मेजरमेंट नक्की तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि त्याच पद्धतीने घरी तुम्ही ट्राय करा। तर 1 कप इथं आपल्याला तूप घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 कप इतकं बेसन ॲड करायचं। ज्या कपाने आपण तूप ॲड केलं आहे ना त्याच कपाचा मेजरमेंट घ्यायचा आणि त्याच्याने 2 कप इतकं बेसन ॲड करायचं आहे। आता आपल्याला बेसन तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत बेसनमधलं तूप रिलीज होत नाही, जोपर्यंत तूप आणि बेसन सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे बेसन भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिटं लागू शकतात किंवा जास्तही वेळ लागू शकतो, तोपर्यंत आपल्याला इथे बेसन भाजून घ्यायचं। आणि एवढा सुंदर घरामध्ये ज्यावेळेला बेसन भाजतो ना आणि ज्यावेळेला बेसन भाजून रेडी होते त्यावेळेला एवढं सुंदर घरामध्ये स्मेल यायला लागते ना, खूपच सुंदर अशी स्मेल येते घरामध्ये आणि एकदम घमघमाट सुटते घरामध्ये। तर समजून घ्यायचं की आपला बेसन शिजून तयार झालेला आहे। तर बघा बेसनमधलं पूर्ण तूप रिलीज झालं आहे, म्हणजे एकदम पातळसं असं बॅटर इथे तयार झालेलं आहे छान असं। तर आपल्याला अशाच पद्धतीनं कंटिन्यू असं फिरवत त्याला शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर बुडाला लागू शकतो बेसन, म्हणून कंटिन्यू चमच फिरवत राहायचं आहे। तर आता बऱ्यापैकी आपला बेसन शिजून तयार झालेला आहे। आता या वेळेमध्ये त्यामध्ये खवा ॲड करायचा आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करा, नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप इतकं दूधसुद्धा ॲड करू शकता। दूध नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप इतकं मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता, ऑप्शनल आहे। तिन्हीमधून एक जरी असेल, दूध असेल तर तुम्ही दूध वापरा, मावा असेल तर मावा वापरा, काही जरी नसेल तर तुम्ही 2 चमच इतकं पाणी जरी ॲड केलं तरी पुरेसं आहे। आपल्याला दाणेदार बनवण्यासाठी आणि थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये मी मावा ॲड केलेला आहे। तर इथे मी 100 ग्रॅम इतकं मावा घेतलेला आहे। मावा आणि बेसन जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत इथे शिजवून घेतलेला आहे। छान कलर चेंज होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे, म्हणजेच भाजून घेतलेलं आहे बेसनमध्ये। तर आता बेसन छान भाजून झालं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमच इतकं दूध ॲड करायचं आहे। तर दूध 2 वेळेसमध्ये थोडं थोडं 1-1 चमच इतकं ॲड करायचं आहे। म्हणजे ही जर पद्धत आपण इथे वापरली, प्रोसिजर वापरली ना, त्याच्याने दाणेदार असा बेसन तयार होतो आपला आणि बर्फी तोंडामध्ये अशी चिपचिपी लागत नाही किंवा गळ्यामध्ये अटकत नाही। असं जर बनवायचं असेल एकदम परफेक्ट तर तुम्ही या पद्धतीनेच बनवा, म्हणजे तुमचीसुद्धा बर्फी छान अशी बनवून तयार होईल। तर बेसन भाजून रेडी झालं आहे, तर बाजूला ठेवून घेतलं आहे। तर लगेच त्याच गॅसवर मी एक छोट्या पातेल्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे। तर तुम्ही ज्या मापासाठी जो कप वापरत आहे किंवा वाटी वापरत आहे तुम्ही तीच वाटी दोन्ही मेजरमेंटसाठी वापरा, म्हणजे तुम्ही साखर आणि पाणी दोन्ही एकाच वाटीने मेजरमेंट घ्या। तर इथे आपल्याला अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि 1 वाटी साखर ॲड करायचं आहे। आता आपल्याला असं पाक करून घ्यायचं आहे का एकदम असा चिपचिपा पाक पाहिजे, जसं आपण गुलाबजामुन बनवतो ना तसा पाक आपल्याला इथे नाही करायचा, त्यापेक्षाही जास्त घट्ट पाक इथे करून घ्यायचं, कारण आपल्याला बर्फी बनवायची आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवलं वाटीमध्ये पाक टाकल्यानंतर पूर्ण पाक विरघळून गेलं, तर ते काही पाक आपला जमला नाही आहे। आणखी आपल्याला 10 ते 15 मिनटामध्ये पाक शिजवायचा आहे। तर यामध्ये मी 1 चिमूटभर इतकं येलो कलरचा फूड कलर ॲड केलेला आहे। छान दिसते चाचणीला, बर्फीला छान कलर येतो, त्यासाठी ते मी येलो कलरचा फूड कलर वापरला आहे। येलो किंवा ऑरेंज कलरचा तुम्ही इथे वापरू शकता, त्याच्याने बर्फी दिसायला खूप छान दिसते मार्केटसारखी। परत इथे चेक करून दाखवत आहे बघा पाण्यामध्ये, आणि आता आपला पाक एकदम परफेक्ट बनून तयार झाला आहे, बघू शकता। अशाच पद्धतीचा पाक आपल्याला बनवून पाहिजे। जर हा पाक पाण्यामध्ये विरघळला असता, टाकल्याबरोबर जर थांबला नसता तर समजायचं आपला पाक शिजलेला नाही आहे, पण आता आपण पाक टाकल्याबरोबर पाण्यामध्ये थांबला आहे तर समजायचं आपला पाक रेडी आहे। पाक रेडी झाला आहे, आता लगेच गॅस ऑन करते, त्यावर आपण भाजून घेतलेल्या बेसनाची कढई ठेवूया आणि आता परत आपल्याला 2-3 मिनटापर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे। बेसन तर ऑलरेडी भाजलेलंच आहे, आता फक्त गरम करून घेते। गरम करून झाल्यानंतर आपण जो पाक बनवून घेतलेला आहे ना तो पाक यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आता आहे मेन काम आपला, जो आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी एकदम परफेक्ट बर्फी सेट होण्यासाठी करायचा आहे, तो म्हणजेच बेसन आणि आपला जो पाक आहे तो एकजीव करायचा आहे। तर कसा करायचा आपल्याला 5 मिनटापर्यंत, जोपर्यंत पूर्ण एक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं
घ्यायचं आहे. असं केल्याने खूप छान अशी बर्फी सेट होते, अजिबात नरम होत नाही किंवा अशी वातळ होत नाही. तर बघू शकता इथे कन्सिस्टन्सी मी किती छान एकदम ड्राय होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आपला इथे बेसन बर्फीचा बॅटर तयार झाला आहे, मिश्रण तयार झालं आहे. आता मोठ्या ताटाच्या बुडाला थोडंसं तूप लावायचं एकदम व्यवस्थित. तूप लावल्यानंतर पूर्ण हा सारण काढून घ्यायचा आहे. सारण काढून घेतल्यानंतर एखादी स्पॅच्युला किंवा एखादी वाटीच्या मदतीनं याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. छान असा थापून घ्यायचा आहे एक लेवलमध्ये. तरी ते मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे एक स्पॅच्युला आहे, कारण यामध्ये तूप असतो त्यासाठी, किंवा बेसनची बर्फी आहे तर खूप हाताला चटके बसतात. तर थोडंसं सांभाळून सावकाश हाताने तुम्ही याला सेट करून घ्या छान ताटामध्ये. तर इथं काय झालं ना, माझ्याकडे ही ताट खूप मोठी होती, तर मला या ताटामध्ये थोडीशी माझी बर्फी कमी झाली. माझा सारण बर्फीचा कमी पडला, तर मला ताट मोठा वाटत होता आणि बर्फी माझी पातळ वाटत होती थोडीशी अशी. त्यासाठी मी ते ताट चेंज करून घेतलं. एका छोट्या प्लेटमध्ये मी हा पूर्ण सारण काढून घेतलेला आहे बर्फीचा, आणि सेट होण्यासाठी मी अर्ध्या तासासाठी ठेवलेलं होतं. फक्त इथे अर्धा तास झाला आहे आणि आपली बर्फी सेट होऊन रेडी झाली आहे खाण्याकरिता. तर त्यावर माझ्याकडे सिल्वर वर्क होता, सिल्वर वर्कवाला, तर ते मी यामध्ये वरून लावून घेतलेलं आहे. तुम्ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर तुम्ही अशी सिंपल पद्धतीने केली तरी चालते. ड्रायफ्रूट्स असेल तर ते टाकून द्या तरी तशीही चालते, पण मला व्हिडिओ दाखवायचं होतं त्यासाठी मी ते थोडीशी चांगली दिसली पाहिजे म्हणून यावर मी सिल्वर वर्क लावलेलं आहे. वरून भरपूर सारं बारीक वाटून घेतलेला पिस्ता ॲड करायचा आहे, डेकोरेशनसाठी म्हणून टाकलेला आहे. तर इथे माझी बर्फी बनवून रेडी झालेली आहे. आता कटसुद्धा करून दाखवणार आहे. तर बर्फी थोडीशी सॉफ्ट असतानाच कट लावून घ्यायच्या. एकदम कडक झाली की कट लावता येणार नाही किंवा तुटून जातील, म्हणून थोडंसं सॉफ्ट आहे तेव्हाच मी इथे कट लावून घेते. यापेक्षा हार्ड तर होणार नाही, थोडीशी आणखी हार्ड होऊ शकते. म्हणजे आता कसं अर्धाच तास झालेलं आहे, तर आपली बर्फी सेट होण्यासाठी एखादी तास तर आरामशीर लागू शकतो, कारण हे खूप गरम असते आणि यामध्ये तूप आहे, बेसन आहे, तर थोडंसं आणि थोडीशी थिक असते, त्यासाठी याला थोडा वेळ लागतो थंड होण्याकरिता. तर मी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला कट करून दाखवते, कारण मला व्हिडिओ दाखवायचं होतं म्हणून. आणि लहान मुलं आहेत घरामध्ये, ते तर कधी खाऊन टाकतात, तर त्यासाठी मी थोडंसं अर्ध्या तासापूर्वीच तुम्हाला कट करून दाखवत आहे व्हिडिओमध्ये. तरी आपली बर्फी परफेक्ट इथे सेट होऊन रेडी होती. आणि मी तुम्हाला हे तोडूनसुद्धा दाखवणार आहे की किती स्मूथ आणि किती छान अशी बर्फी इथे तयार झालेली होती. तर बघू शकता तुम्ही, याच्यापेक्षा ही चांगली बर्फी तुम्हाला जर मार्केटमध्ये मिळत असेल तर सांगा. खूप छान, खूप हेल्दी पद्धतीने आणि घरगुती तूप एवढं छान असं घरामध्ये बनवून जर तयार होत असेल तर आपल्याला मार्केटमधून आणायची काय गरज आहे. तर इथे मी परफेक्ट रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जर काही कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याचंसुद्धा तुम्हाला रिप्लाय देईन. तर बघा, खूप छान इथे बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे, बेसन बर्फी. तर इथे मी पूर्ण तुम्हाला परत एकदा सर्व केल्यानंतर परत एकदा तोडून दाखवत आहे. अर्ध्या तास झालं होतं ज्या वेळेला मी हे तुम्हाला दाखवत आहे ना, त्यावेळेला 1 तास पूर्ण झाले होते आणि 1 तासानंतर सुद्धा एवढी सॉफ्ट आणि एवढी छान अशी बर्फी होती. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.